भ्रमरा ऋणझुण रे भ्रमरा सांडितू अवगुणू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगितू निश्चळू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भोवरा सुमन सुगंधू रे भोवरा परिमळू वेदगदू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगितो निश्चळू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बापर खुमा देवीवरू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगितो निश्चळू रे भ्रमरा विठ्ठला विठ्ठला ऋणझुणू रे भ्रमरा सांडितो अवगुणू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगितो निश्चळू रे भ्रमरा साधकांचे मायबाप कैवल्याचे पुतळे सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांच्या चरणाशी त्यांच्या चरणाची सेवा करण्याकरता एकत्रित आलेलो आहोत. एकादशीचा पवित्र दिवस ज्ञानोबारायांच्या शब्दाचं चिंतन करणं, शब्दातून व्यक्त झालेल्या अनुभवाचं चिंतन करणं आणि त्यांना प्राप्त झालेल्या अनुभवाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीनं आपल्या जीवनाची वाटचाल करणं हे वारकरी म्हणून आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. विठ्ठल त्यामुळे आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये येऊन दुसरं चिंतन काय करायचं? एकतर ज्ञानोबारायांच्या स्वरूपाचं चिंतन करायचं, नाहीतर ज्ञानोबारायांच्या अक्षराचं चिंतन करायचं, नाहीतर ज्ञानोबारायांच्या सामर्थ्याचं चिंतन करायचं, नाहीतर ज्ञानोबारायांच्या नामाचं चिंतन करायचं. याच्या पलीकडे आपल्या हातात काही नाही. आणि म्हणून ज्ञानोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आपल्या सेवेसाठी म्हणून घेतलेला आहे. या अभंगामधून ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला काही उपदेश केलेला आहे. या उपदेशाचं चिंतन जर आपण बघितलं तर भ्रमरा भोवरा असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मनाला भ्रमर असं संबोधलेलं आहे. भ्रमर या शब्दाचा अर्थ आहे भुंगा. भुंगा आणि तो भुंगा जसा प्रत्येक फुलावर जातो आणि तिथून काहीतरी मध गोळा करतो, पण कुठल्याही फुलावर तो स्थिर राहत नाही. ही त्या भुंग्याची चंचल अवस्था डोळ्यासमोर ठेवून ज्ञानोबाराय त्या भुंग्याला आपलं मन मानतात आणि त्या भुंग्याच्या निमित्तानं आपल्या मनाला स्थिर राहण्याचा उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल साहित्यशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला आपण तर हा अभंग हा भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण आहे. हा जो या अभंगामध्ये वापरलेला अलंकार आहे, साहित्याच्या दृष्टीनं अलंकाराच्या परिभाषेमध्ये जर विचार करायचा झाला तर हा भ्रांतिमान नावाचा अलंकार आहे. भ्रांतिमान अलंकार आहे याचा अर्थ ज्ञानोबारायांना भ्रांती झाली असं होत नाही. विठ्ठला विठ्ठला भ्रांतिमान अलंकार काय आहे याचा विचार जर आपण केला तर या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी जे चिंतन केलंय ते सगळं भ्रांतिमान अलंकाराचं अतिशय परिपक्व उदाहरण म्हणून आपल्याला साहित्यशास्त्रामध्ये देता येतं. ज्ञानोबारायांनी अलंकाराचा जसा आणि जेवढा विचार केला तेवढा विचार नंतरच्या काळामध्ये कोणत्याही साहित्यामध्ये तेवढ्या परिपूर्ण रीतीनं आणि तेवढ्या प्रगल्भतेनं आणि तेवढ्या व्यापक रूपानं झालेला नाही. आपल्याला अगदी स्पष्ट बोलायचं झालं, थोडंसं स्पष्ट क्षमा मागून जर बोलायचं झालं तर ज्ञानोबारायांच्या नंतर झालेलं महाराष्ट्रातलं जे संत वाङ्मय आहे त्या संत वाङ्मयाने सुद्धा
ज्ञानोबारायांनी इतका साहित्यशास्त्राचा विचार समोर ठेवलेला नाही. आणि जो साहित्याचा विचार नाथ महाराजांच्या भागवतातून, रामायणातून अथवा तुकोबारायांच्या आणि निळोबारायांच्या पर्यंतच्या अभंगातून आपल्यासमोर व्यक्त झाला, तो सगळा विचार ज्ञानोबारायांचं साहित्य डोळ्यासमोर आदर्श म्हणूनच ठेवूनच व्यक्त झालेला आहे, हे लक्षात घ्या. ज्ञानोबारायण एवढा अलंकाराचा विचार कोणी करत नाही. एक ज्ञानेश्वरी जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी किती अलंकाराची योजना करावी, किती करावी, त्याला मर्यादा नाही महाराज. बारकाईनं आपण जर बघितलं, आमचा विषय नुकता झाला म्हणून सांगतो फक्त, बारकाईने जर आपण विचार केला तर ज्ञानोबारायांनी संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषेतले मिळून जवळजवळ 42 अलंकार ज्ञानेश्वरीमध्ये वापरलेले आहेत. विठ्ठला विठ्ठला म्हणून अलंकाराच्या बाबतीत ज्ञानोबारायांचा हात धरणारं कोणीच नाही. कोणीच नाही म्हणजे संत नाहीत असं मला म्हणायचं नाही, पण नंतर झालेले जे साहित्य शास्त्रज्ञ आहेत ते सुद्धा ज्ञानोबाराय इतके सुंदर अलंकार वापरू शकत नाही. ज्ञानोबारायांनी ज्या नाजूकपणाने अलंकार वापरले, ज्ञानोबारायांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे अलंकार वापरले, तसे अलंकार साहित्यशास्त्रामध्ये नंतर संत वाङ्मय सोडून असलेल्या साहित्यशास्त्रामध्ये केवळ मराठीच नाही, प्राकृतच नाही, तर संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा ज्ञानोबारायांच्या नंतर इतके अलंकार वापरणारं कोणी नाहीये. विठ्ठला विठ्ठला. तर हे अलंकार ज्ञानोबारायांनी जे वापरले ना, ते हेतुतः वापरले नाहीत. ज्ञानोबारायांच्या सहज बोलण्यातून हे अलंकार व्यक्त झालेले, सहज बोलण्यातून हे अलंकार आले. ज्ञानोबारायांच्या अलंकाराची आपल्याला सुरुवातच बघायची असेल तर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं जे नमन ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय आणि त्याच्यामध्ये वाङ्मय गणेशाची जी मूर्ती ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सर्वांच्या समोर उभी केली, हे वाङ्मय गणेशाची निर्मिती ही ज्ञानेश्वर महाराजांची स्वतंत्र प्रतिभा आहे. कुठून तरी तो गणेश ज्ञानेश्वर महाराजांनी उचलला आणि आपल्या ग्रंथामध्ये ठेवला असं झालेलं नाही. तो वाङ्मय गणेश ही ज्ञानेश्वर महाराजांची स्वतंत्र निर्मिती आहे आणि त्या गणेशाला ज्ञानोबारायांनी ज्या अलंकाराच्या रूपानं सजवलेलं आहे, त्या अलंकाराला अंगावर धारण करण्यातून जो आनंद वाचकाला प्राप्त होतो त्याच्याही पेक्षा जास्त त्या गणेशाला प्राप्त होतो. विठ्ठला विठ्ठला असे कितीतरी अलंकार आपल्याला सांगता येतात. मला सगळंच सांगायचं नाही, पण ज्ञानोबारायांनी एवढे अलंकार वापरणारं कोणी नाही. आणि याला मी प्रमाण आहे किंवा मी काही ज्ञानेश्वरी बघून आपल्याला सांगतोय अशातला भाग नाही. स्वतः ज्ञानोबाराय हे म्हणतात की माझ्यासारखा दृष्टांत देणारा कोणी नाही. स्वतः ज्ञानोबारायांची ही भूमिका आहे. वक्ता कसा असावा कसा नसावा, आपण भागवताच्या संबंधानं नेहमी याचं चिंतन करतो की वक्ता कसा असावा बाबा. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरहा वक्ता कार्येती निस्पृहा, असं भागवताने आपल्याला वक्त्याचं लक्षण सांगितलं ना. त्याच्यामध्ये तो दृष्टांत कुशल असावा अशी अपेक्षा वक्त्याकडून आहे. वक्त्याने दृष्टांत द्यावेत, वक्त्याने चांगले दृष्टांत द्यावेत, वक्त्याने विनोद करावेत अशी अपेक्षा नाही, त्यांनी दृष्टांत द्यावेत अशी अपेक्षा आहे. आणि अशा दृष्टांतातून श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये सिद्धांत वक्त्यांनी अलगद उतरवावा. तो दृष्टांत देताना वक्त्याने आपल्या पायरीवरून खाली उतरून श्रोत्यांच्या पायरीवर यावं आणि श्रोत्यांच्या पायरीवर येऊन दृष्टांत द्यावेत. ते श्रोत्यांच्या पायरीवर येणं हे स्वतः करता नाही, तर श्रोत्यांच्या हाताला धरून आपल्या पायरीवर नेता यावं म्हणून. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्ञानोबारायांनी स्वतःने आपल्याला सांगितलं, जे कुणालाही सांगता येत नाही ते मी सांगतो आणि मी जे सांगतो ते अलंकाराच्या परिभाषेमध्ये सांगतो. हे स्वतः ज्ञानोबाराय कबूल करतात. ज्ञानोबाराय याला स्वतः प्रमाण आहेत. आपण रोज हे म्हणतो पण पटकन आपल्या लक्षात येत नाही, कारण अतिपरिचयात अवज्ञा होऊन जाते. हरिपाठ आपण रोज म्हणतो की नाही, या हरिपाठातच ज्ञानोबारायांनी स्वतःच्या संबंधानं हे प्रमाण दिलेलं आपल्याला दिसून येतं. ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये काय सांगितलं, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे. कोण सांगे बाबा, हे गुजे विण हित कुणालाही सांगता येत नाही. मग हे कुणालाही सांगता येत नाही हे ज्ञानोबारायांना कळल्यावर ज्ञानोबाराय म्हणाले, कुणालाही येत नाही ना, मग ज्ञानदेव सांगे. गुजे विण हित कोण सांगे,
कोणी सांगणार नाही, ज्ञानदेव सांगे. आणि कसं सांगे? दृष्टांताची मात करून सांगे. हे ज्ञानोबरायांचं वेगळेपण. विठ्ठला विठ्ठला म्हणून या अलंकाराची योजना ज्ञानेश्वर महाराजांनी जशी वेगवेगळ्या रीतीनं ज्ञानेश्वरी आणि इतर वाङ्मयामध्ये केली, तशी ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामधून सुद्धा आपल्याला अलंकाराची मांडणी केलेली दिसते. साहित्यशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचा स्वतंत्र विचार झाला पाहिजे. आपण तत्वज्ञानाच्या दृष्टीने करतो, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने करतो, पण साहित्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचा स्वतंत्र रीतीनं विचार झाला पाहिजे. आणि खरं सांगायचं झालं तर असा विचार करणारा वारकरी पाहिजे. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिभेचं एक स्वतंत्र असं दालन आपल्या समोर उघडं होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज किती मोठे आहेत याची आपल्याला कल्पना तशी बाहेरून येणार नाही. ज्ञानोबाराय आपले सद्गुरू आहेत, ज्ञानोबाराय कृपावंत आहेत, ज्ञानोबाराय वारकरी आहेत, ज्ञानोबाराय माझे आहेत. हे सगळं बरोबर आहे, पण माझं म्हणता म्हणता त्यांच्या मोठेपणाची काही दालनं आपण जी बंद करून टाकली ना, त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांचं मोठेपण बऱ्याच रीतीनं झाकलं गेलं. बरं का, आपल्याकडे दुर्दैवानं, मी दुर्दैवाने हा शब्द फार जपून वापरतो महाराज, दुर्दैवानं अवतार हा शब्द वापरून बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीचं कर्तृत्व झाकून टाकायची आपल्याला सवय लागलेली आहे. बरं का, मी स्पष्ट बोलतो थोडंसं. एखाद्याला अवतार म्हणून मोकळं झालं ना की मग त्याचं कर्तृत्व सगळं झाकून टाकायचं. काय छत्रपती शिवाजी महाराज अवतार आहेत म्हणलं की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, हे त्यांना काय अवतार आहेत, काही करू शकतात. कर्तृत्व झाकलं जातं ना. ज्ञानोबा अवतार आहेत, मग अरे त्यांनी भिंत चालवली, कर्तृत्व झाकलं गेलं ना. ज्ञानोबा काय काही करू शकतात. करील ते काय म्हणतोच की आपण, नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी, करील ते काय नोहे महाराज. वाटेल ते करण्याचं त्यांना सामर्थ्य आहे. काहीही करू शकतात, मान्य आहे, पण काहीही करू शकतात म्हणून त्यांच्या कर्तृत्वाला झाकळून टाकायचं नाही. त्यांचं प्रत्येक कर्तृत्व आपण डोळ्यासमोर ठेवायचं, त्यांचं प्रत्येक कार्य डोळ्यासमोर ठेवायचं, प्रत्येक वाङ्मयातला त्यांचा प्रत्येक शब्द डोळ्यासमोर ठेवून त्या शब्दाच्या मागची ज्ञानोबारांची अतिशय उत्कट, अतिशय व्यापक आणि अतिशय प्रगल्भ भावना जी जगताच्या कल्याणाकरता म्हणून व्यक्त झाली, ती भावना आपल्या डोळ्यासमोर ठेवून ज्ञानोबारायांचं मोठेपण लक्षात घेणं याच्यासारखा आनंदाचा विषय या जगतामध्ये दुसरा नाही. म्हणून ज्ञानोबारायांचं साहित्यशास्त्रीय चिंतन जर आपण बघितलं, मला हे सांगायचं खरं काही कारण नाही, पण प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी भ्रांतिमान नावाचा अलंकार वापरला. इथून मी सुरुवात केली होती. भ्रांतिमान अलंकार हा वापरला जातो. आपल्याला भागवताच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर भागवतातलं जे भ्रमर गीत आहे ना, ते भ्रांतिमान अलंकाराचंच उदाहरण आहे. विठ्ठला विठ्ठला गोपिका उद्धवाला भ्रमर समजून बोलतात वगैरे वगैरे, हे सगळं आहे. हे भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण आहे. काय आहे हा भ्रांतिमान अलंकार? ज्ञानोबारायांनी तो का वापरला, कशामुळे वापरला आणि तो का वापरावा लागतो याचा विचार जर बारकाईनं केला तर भ्रांतिमान अलंकार त्याला म्हणा. कशाला? भ्रांतिमान अलंकाराचं लक्षण काय आहे? भ्रांतिमान अलंकाराचं लक्षण असं आहे, भ्रांतिमान अन्यसंवित तत्तुल्य दर्शने असं सूत्र आपल्याला काव्यप्रकाशामध्ये लक्षणाचं म्हणून सापडतं. काव्यप्रकाशामध्ये मम्मटांनी भ्रांतिमान अलंकाराचं लक्षण असं केलं की काय होतं, भ्रांतिमान अलंकार काय आहे? संविती होते, ज्ञान होतं, पण ते ज्ञान कसं होतं? तत्तुल्य दर्शनातून ते ज्ञान होतं. म्हणजे काय? थोडासा विचार जर साहित्याच्याच परिभाषेमध्ये सांगायचा झाला तर प्राकर्णिकाच्या दर्शनामध्ये प्राकर्णिकाच्या समन्वयातून, प्राकर्णिकाच्या समान भूमिकेतून अप्राकर्णिकाचं स्मरण होतं आणि अप्राकर्णिकाचा आरोप प्राकर्णिकावर केला जातो. त्याला भ्रांतिमान अलंकार म्हणतात. कळलं की नाही? विठ्ठला विठ्ठला किंवा त्या विश्वनाथाने साहित्य दर्पणामध्ये भ्रांतिमानाचं लक्षण सांगताना असं सांगितलंय,
भ्रांतिमान असा कुणाच्याही अंतःकरणात निर्माण होणारा अलंकार नाही. कुणाला तरी कशाचं तरी साधर्म्य दिसलं आणि त्याच्यावर तो आरोप करून आपण लगेच भ्रांतिमान अलंकार म्हणावा असं नाही. तो कुणाच्या ठिकाणी निर्माण व्हावा याचं लक्षण सांगताना विश्वनाथांनी साहित्य दर्पणामध्ये असा विचार सांगितलाय की साधर्म्यात अतस्मिन् तद्बुद्धी. अतस्मिन् तद्बुद्धी हे अध्यास भाषातलं वाक्य आहे बरं. अतस्मिन् तद्बुद्धी कशामुळे? साधर्म्यात अतस्मिन् तद्बुद्धी भ्रांतिमान कुणाच्या ठिकाणी? प्रतिबोध तिथहा, ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्याच्या बुद्धीमध्ये अलौकिक प्रतिभा आहे त्या प्रतिभेतून उत्थित होणारा जो अलंकार आहे तो भ्रांतिमान आहे. विठ्ठला विठ्ठला. त्याच्याकरता साहित्यामध्ये बरीच उदाहरणं दिली. सगळीच उदाहरणं सांगावीत अशातला भाग नाही, परंतु असं सांगितलं जातं की एक पोपट एका झाडावर बसला होता आणि पोपटाची जी चोच असते त्या चोचीकडे बघून त्याला एका भुंग्याला असं वाटलं की अरे हे काहीतरी लाल फळ आहे, लाल फूल आहे आणि आपण या फुलातला परागकण सेवन करावा म्हणून तो भुंगा आला आणि एकदम पोपटाच्या चोचीत घुसला. आता चोचीत जो घुसला त्या चोचीमध्ये तो भुंगा पडला. का पडला? कारण त्याला असं वाटलं की हे लाल फूल आहे आणि फूल आणि चोच याचं साधर्म्य, लाल रंगाचं साधर्म्य बघून चोचीलाच फूल समजून तो तिथं पडला. भ्रांतिमान अलंकार झाला. शुकतुंडे पतत्यलिही जंबू फलभ्रांती तो शुकतुंडे पतत्यलिही. तो अली म्हणजे भुंगा. तो अली जो आहे, तो भुंगा जो आहे तो तिथे पतन पावला, तो चोचीमध्ये पतन पावला. आता भुंगा आला, पोपटाच्या चोचीत अडकला. पोपटाला तरी कळावं की नाही, पण पोपटाला वाटलं अनाईचं जांभूळ आपल्या चोचीत पडलंय म्हणून पोपटाने ते खाऊन घेतलं. हाही भ्रांतिमान अलंकार आहे. दोन्ही बाजूने भ्रांती होते बरं का. दोन्ही बाजूने भ्रांतिमान अलंकार सिद्ध होतो. ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये हा भ्रांतिमान अलंकार आपल्या करता सांगितला. कशा करता सांगितला? कारण भ्रांतिमान अलंकारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भ्रमर आणि मन किंवा भ्रमर आणि जीव या दोघांचं साधर्म्य पाहिलं. भ्रमरही तसाच आहे आणि जीवही तसाच आहे. का बाबा? जीव आणि भ्रमर याच्यामध्ये काय फरक आहे, काय साधर्म्य ज्ञानोबारायांना दिसलं? अनेक ठिकाणी आपण भागवत पाहिलं तर आपल्याला त्या ह्याच्यामध्ये भ्रमरगीतामध्ये हे सगळं दिसतं. मला आता तिकडं जायचं नाही. ज्ञानोबारायांचा विचार मला आपल्या समोर ठेवायचा आहे. ज्ञानोबारायांनी भ्रमर आणि जीव या दोघांमध्ये साधर्म्य पाहिलं. काय साधर्म्य आहे? भ्रमर आणि जीव यांच्या नावापासूनच साधर्म्य विचारात घ्या. काय आहे? भ्रमराला ही द्विरेफ असं म्हणतात. भ्रमराचं एक नाव आहे द्विरेफ आणि जीवाला सुद्धा द्विरेफ असं म्हणतात. या दोघांचे नाव समान आहे म्हणून नावावरून साधर्म्य पाहता येतं. विठ्ठला 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 अहो, दोन महाराजांची नावं एकत्रित आली तर भ्रम होत नाही का? दोन महाराज एकाच नावाचे असले तर भ्रम होतो की नाही? आपण नक्की कोणाची तारीख घेतली आणि कोण आलंय कळत नाही. भ्रम होतो की नाही? नावावरून भ्रम होतो, भ्रांती होत असते. तसं भ्रमर आणि जीव या दोघांनाही द्विरेफ असं म्हणतात. द्विरेफ म्हणजे काय? दोन रफार त्या दोघांमध्ये आहेत. भ्रमर या शब्दामध्ये दोन रफार आहेत. भ्र याच्यामध्ये एक र आहे आणि भ्रमर इथं एक र आहे. हे दोन रफार आहेत म्हणून त्या भ्रमराला द्विरेफ असं म्हणतात. तसं जीवाला सुद्धा शरीरी असं जे नाव आहे ना त्याच्यामध्ये श री री हे दोन रफार येतात म्हणून जीवही भ्रमर होतो आणि द्विरेफ होतो. विठ्ठला विठ्ठला जसं शरीरी आणि भ्रमर यांच्यामध्ये द्विरेफ आहे तसं भ्रमर आणि जीव याच्यामध्ये अनेक 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 साधर्म्य आपल्याला सांगता येतात. काय बाबा? हा भ्रमर एका फुलावर बसत नाही, तसा जीव सुद्धा एका जागी स्थिर राहत नाही, एका जागी राहत नाही. भ्रमराला जसं अनेक फुलांमधून काही गोळा करावं लागतं तसं जीवाला सुद्धा 84 लक्ष योनी फिरून काही गोळा करावं लागतं. विठ्ठला विठ्ठला तो भ्रमर चंचल आहे तसा जीव ही चंचल आहे, मन ही चंचल आहे. आता मन म्हणा जीव म्हणा मी दोन्हीला आत्ता एक समजतो कारण मनामुळे जीवाला जीवदशा प्राप्त होते. मन नसेल तर जीव जीव नाही. मन काढून टाकलं तर जीवन ब्रह्म याच्यामध्ये भेद नाही. मन आहे म्हणून जीवाची जीवदशा आहे. मन आहे म्हणून कल्पित का असेना
जीव हा परब्रह्मापासून वेगळा दिसतो, कल्पित का असेना. ज्ञानोबा याला प्रमाण देताना असं म्हणतात, वाया मन हे नाव एरवी कल्पनाचे सावेव, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. वस्तू या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. वस्तू म्हणजे ब्रह्म. वस्तू कोणाला म्हणतात? वस्तू शब्दाचा वेदांतातला अर्थच ब्रह्म असा आहे. वस्तू सच्चिदानंदाद्वयम ब्रह्म, अज्ञानादि सकल जड समूह अवस्तू. आपल्याला सदानंदाने वेदांत सारामध्ये हे सांगितलं की नाही, वस्तू म्हणजे ब्रह्म आणि अवस्तू म्हणजे ब्रह्मभिन्न सर्व पदार्थ. वस्तू शब्दाचा अर्थ ब्रह्म. ज्ञानोबारांनी वस्तू शब्द ब्रह्म अर्थाने कितीतरी ठिकाणी वापरलेला आपल्याला दिसून येतो. विचारोनी अहंकार सांडीजे, मग असतीचं वस्तू होईजे, आपुलीचं स्वस्ती सहजे आपण केली. मग काय तिथं वस्तू शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, ही स्वतंत्र ओवी आहे, मला ती सांगायची नाही. उपजे ते नाशे, ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. वस्तू अविनाशी आहे म्हणजे वस्तू काय? वस्तू म्हणजे परब्रह्म असा त्याचा अर्थ आहे. आता इथं वस्तू शब्द वापरला कशा करता? परब्रह्मा करता वस्तू शब्द आला. वस्तू म्हणजे परब्रह्म. आपण कशा करता हे बघत होतो. आपण मनाचा विचार जर केला तर मनामुळे वस्तूला म्हणजे परब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, पण जयाचेनी संगे जीवदशा कुणाला? वस्तूला जीवदशा प्राप्त होते. मनाचा संग घेतला, अंतःकरण नावाची उपाधी लागली की ब्रह्माचा जीव झाला. अंतःकरण उपाधी लागली की त्याला ब्रह्म म्हणत नाहीत, त्याला जीव असं म्हणतात. आपण नेहमी सांगतो. आता अंतःकरण उपाधी कशी मानायची, काय मानायची, ते साभास अंतःकरण कसं, अमुक कसं, तमुक कसं, मग ती ईश्वराची उपाधी मानायची का परब्रह्माला उपाधी मानायची, परब्रह्माला उपाधी लागते का नाही, भांडत बसा, नंतर आपल्याला आत्ता वेळ नाही. मला मुद्दा असा सांगायचा आहे की जीवदशा प्राप्त होते मनाने. हे मन जर आपण आणि परब्रह्म याच्यातलं जर बाजूला केलं तर ब्रह्म आणि आपण याच्यामध्ये कोणताही भेद राहत नाही. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे ज्ञानोबारायांनी हा जो उपदेश प्रस्तुत अभंगामध्ये भ्रांतिमान अलंकारातून केला, तो अलंकारातून उपदेश करण्याचं कारण हे आहे की अलंकारातून सांगितलेलं सोपं जात असतं, दृष्टांतातून सांगितलेलं सोपं जात असतं. कारण अलंकार जेव्हा वापरला जातो तेव्हा अलंकाराकरता दिलेलं जे उदाहरण असतं ते उदाहरण श्रोत्यांपैकी अनेकांना ज्ञात असतं. अर्ध ज्ञात असतं, अर्ध अज्ञात असतं, आणि ज्ञात्यावरून अज्ञाताकडे जाणं हे त्या मानानं सोपं जातं. दृष्टांत कशाला म्हणतात? तेच आहे, लौकिक परीक्षकाणाम यस्मिनार्थे बुद्धिसाम्यम स दृष्टांत. हे दृष्टांताचं लक्षण घेतलं तर आपल्याला काय लक्षात येतं? लौकिक आणि परीक्षक म्हणजे लौकिक कोण आहे? लौकिक वक्ता आहे आणि परीक्षक श्रोता आहे. लौकिक आणि परीक्षक, श्रोता आणि वक्ता या दोघांचं बुद्धिसाम्य जिथं होतं त्याला दृष्टांत म्हणतात, त्याला अलंकार म्हणतात. दोघांनाही जे माहिती आहे त्याला जर आपल्याला अलंकार म्हणायचं असेल तर अलंकारातून सांगणं हे तत्वज्ञानाच्या परिभाषेतून सांगण्यापेक्षा अधिक सोपं जातं. म्हणून अलंकाराची योजना ज्ञानोबाराय करतात. आता या अलंकारातून ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला उपदेश केला. मनाला भ्रमर समजून ज्ञानोबाराय बोलतात, कारण मन भ्रमराप्रमाणेच आहे. भ्रमराच्या ठिकाणी जे दोष आहेत, भ्रमराच्या ठिकाणी जो गुण आहे, तो गुण मनाच्या ठिकाणी आरोपित करून ज्ञानोबाराय मनाला असं सांगतात की मना, तू इकडं तिकडं नाही गेलं पाहिजे. मनाच्या संबंधानं उपदेश करत असताना आपण जर सगळं संत वाङ्मय पाहिलं तर या संत वाङ्मयामध्ये मनाच्या संबंधानं 3च उपदेश आपल्याला दिसतात. एक उपदेश मनाच्या प्रवृत्तीचा आहे, दुसरा उपदेश मनाच्या निवृत्तीचा आहे, आणि तिसरा उपदेश मनाच्या लयाचा आहे. विठ्ठला विठ्ठला काही वेळेला मनाला तिकडं जा म्हणून सांगावं लागतं, काही वेळेला मनाला तिकडं जाऊ नको म्हणून सांगावं लागतं, आणि काही वेळेला मनाला तिथं जा पण तिथून येऊ नको हे सांगावं लागतं. तिथं जा ही प्रवृत्ती आहे, तिथं जाऊ नको ही निवृत्ती आहे, आणि तिथं जा पण येऊ नको हा लय आहे. ज्ञानोबारायांनी या 3ही पद्धतीचा उपदेश प्रस्तुत अभंगातून केलेला आहे असं आपल्याला दिसतं. पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबारायांनी निवृत्तीचा उपदेश केला, दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये प्रवृत्ती आहे, आणि दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये लयाचा विचार आहे. विठ्ठला विठ्ठला
तिकडं जा म्हणून सांगावं लागतं. मनाला हे कळत नाही. तिकडं जा बाबा, तिकडं जा, तिथं चांगलं काहीतरी मिळेल, तिकडं जा, हा मनाला उपदेश आहे. हरिनाम वेली पावली विस्तार. ज्ञानोबा राय तुकोबा राय त्या अभंगामध्ये काय म्हणतात, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, तेथे माझ्या मना तेथे माझ्या मना होई पक्षीराज, हरिनाम वेली पावली विस्तार. अरे हरिनामाची वेल आहे आणि त्या वेलीवर जाऊन माझ्या मना तू बस, असं तुकोबारांनी आपल्या मनाला सांगितलं. माझ्या मना तिथं जाऊन बस. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्यांची जाण कार्यसिद्धी. तुकोबाराय बोलतात ना मनाला, माझ्या मना आता सावध हो बाबा, आता माझ्या मना होई सावधान, सावध हो. आता जिथं जायचंय तिथला विचार कर. आत्तापर्यंत तू जिथं गेला होतास तिथं आत्तापर्यंत तुला समाधान मिळालं नसेल तर आता तरी सावध हो बाबा, सावध हो, सावध हो. आणि ही सावधानता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण विचारात घेतली पाहिजे. मनाला सांगणं म्हणजे काय आहे, जोपर्यंत आपलं मन ब्रह्मरूप होत नाही तोपर्यंत मनाला सावध करणं आपलं कर्तव्य आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होईपर्यंत सगळ्यात जास्त दगा देणारं इंद्रिय जर कोणतं असेल तर ते मन आहे महाराज. आपले डोळे दगा द्यायचे नाहीत, आपली बुद्धी तेवढी दगा द्यायची नाही, आपले हातपाय तेवढे दगा द्यायचे नाहीत, पण आपलं मन हे मात्र कधी दगा देईल आणि कधी विषयाकडे प्रवृत्त होईल हे सांगता येत नाही. अनेक जन्माचे विषयाचे झालेले संस्कार हे कोणत्या प्रसंगामध्ये कशाला बघून उद्भूत होतील सांगता येत नसतं. म्हणून तुकाराम महाराजांनी त्या मनाला सांगून ठेवलं, आता माझ्या मना होई सावधान, सावधान हो बाबा, सावध हो, सावध हो, तत्पर रहा. कधीही कोणत्याही वेळेला तुझ्यावर संकट येऊ शकतं, तू आम्हाला संकटात घालू शकतोस. कोणत्याही वेळेला तुझ्या अंतःकरणामध्ये विषयाची लालूच निर्माण होऊ शकते. सावध हो, सावध हो. आपल्याला उपनिषदांनी चिंतन करताना काय भूमिका सांगितली, गौण उपनिषदामध्ये आलेलं वचन आहे, पण आपण अनेक वेळेला सांगतो, अनेक वेळेला आपण ऐकलं असेल, आ सुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. आपल्याला उपनिषदांनी सांगितलं, बाबा जोपर्यंत आपल्याला डोळा लागत नाही, आ सुप्ते हे जोपर्यंत झोप येत नाही, आ मृते हे जोपर्यंत आपल्याला मरण येत नाही, जोपर्यंत डोळा लागत नाही, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत माणसानं आपला काळ वेदांताच्या चिंतनामध्ये घालवावा. आ सुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया. वेदांताचं चिंतन करा. डोळा लागेपर्यंत, अंथरुणावर पडल्यावर डोळा लागेपर्यंत वेदांताचं चिंतन करा. म्हणजे तुम्ही वेदांताचं चिंतन सुरू करा, तुम्हाला डोळा लागतो की नाही बघा. विठ्ठला विठ्ठला झोप लागेपर्यंत वेदांताचं चिंतन करा, मरण येईपर्यंत वेदांताचं चिंतन करा. हे करा म्हणून सांगितलं, पण याच्यात सावधानता सांगताना उपनिषदांनी आपल्याला काय सांगितलं,
दद्यात नावसरम किंचित कामादीना मनागपी, कामादीना मनागपी किंचित अवसरम न दद्यात, कामादिकांना आपल्या मनात प्रवेश करायची किंचित सुद्धा संधी देऊ नका, कारण अनेक जन्माचा केलेला परमार्थ एका क्षणामध्ये आपलं मन नष्ट करू शकतं. विठ्ठला 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 आणि म्हणून या मनाला आवरणं, या मनाला तपासणं, या मनाला तत्पर ठेवणं, कामादिकांना मनात प्रवेश करायची किंचितही संधी देऊ नका. याच्यामध्ये फार मोठं तात्पर्य आहे, किंचितही. कारण ही संधी, हे मन आहे ना, हे दबा धरून बसलेलं असतं. विषय समोर नसताना ते आपलं अस्तित्व दाखवत नाही, पण विषय डोळ्याला दिसायला लागले की मन आपलं सामर्थ्य दाखवायला लागतं. मांजर जसं दबा धरून बसलेलं असतं की नाही, जेवी दुधा लागे मांजर संधी पहावया सादर, नाथ महाराजांनी सांगितलं ना आपल्याला. मांजर जसं संधी शोधत असतं तसं आपलं मन संधी शोधत असतं महाराज. चुलीवर किंवा घरामध्ये आता काय गॅसवर वगैरे स्टोववर जे काही दूध ठेवलेलं असतं ते दूध गॅसवर आहे, स्टोववर आहे, मांजर बघतं आणि मांजर फक्त बाई कधी कीर्तनाला जाते याची वाटच बघत असतं. करतं की नाही असं? एकदा तिने घरातून बाहेर जायचा अवकाश आहे, ते लगेच जसं दुधाकडे जातं तशी आपली बुद्धी परमात्म्याचं चिंतन सोडून क्षणकाल जरी बाजूला झाली तरी आपलं मन विषयाकडे धावतं आणि विषयाशी तदाकार होऊन आपल्या केलेल्या सगळ्या नामस्मरणाचं वाटोळं करतं. विठ्ठला विठ्ठला आणि मनाचा हा स्वभाव माहितीये म्हणून कान्होबारायांसारख्यांना हे ओरडून सांगावं लागलं. काय काय करी तो या हरी हाय करू नये त्याची गरिबी वंचना देऊ पतना. काय काय करी तो या मना परी नाही नारायणा करू नये त्याची गरिबी वंचना देऊ पतना. करू नये त्याची गरिबी वंचना निवपतना दरिले. काय काय करीतो या मला परी नाही नारायणा त्याची गरिबी वंचना निवपतना दरिले. कान्होबारायांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं काय या मनाकरता प्रयत्न केले नाहीत बाबा, पण कान्होबारायांसारख्यांचं मन जर त्यांच्या ताब्यात राहत नाही, आपण काय दावा करावा महाराज की आमचं मन आमच्या ताब्यात आहे? काही सांगता येत नाही. मला मनाबद्दल आत्ता बोलायचं नाही, त्या संबंधात आत्ता बोलायचं नाही. मला आपल्याला असं सांगायचं आहे की मनाचा विचार करत असताना मनाला फक्त 3 उपदेश केलेत. एक उपदेश मनाच्या प्रवृत्तीचा आहे, एक उपदेश मनाच्या निवृत्तीचा आहे आणि एक उपदेश मनाच्या लयाचा आहे. मनाने प्रवृत्त व्हावं, मनाने विषयापासून निवृत्त व्हावं, मनाने परमात्म्याकडे नामाकडे प्रवृत्त व्हावं आणि परमात्म्याने त्या मनाने त्या परमात्म्यामध्ये विलीन होऊन जावं. नुसती प्रवृत्ती हा विषय नाही, तिथं विलीन झालं पाहिजे. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की मनाची प्रवृत्ती याचा उपदेश मनाला करा. तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज भक्तीची ते मना तेथे धाव घेई, 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 मना तेथे धाव घेई. मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई.
करताना तुकोबारायांनी हे बोलून दाखवलंय, बाबा तिकडं जा, तिकडं जा, तिकडं जा. कुठं जा? घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मनात तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. तुकाराम महाराजांनी आपल्या मनाला उपदेश करताना प्रवृत्तीपर उपदेश केला असं आपल्याला दिसून येतं. काही वेळेला संत महात्मे या मनाला प्रवृत्तीचा उपदेश न करता निवृत्तीचा उपदेश करतात. आता हे कसं आहे याचा विचार जर आपण टप्प्याटप्प्याने करायला लागलो तर त्याचं सूत्र मी आपल्याला सांगून जातो. प्रापंचिकांना मनाच्या निवृत्तीचा उपदेश करावा लागतो. परमार्थामध्ये प्रवृत्त झालेल्यांना मनाच्या प्रवृत्तीचा, मंद साधकाला मनाच्या प्रवृत्तीचा उपदेश करावा लागतो आणि तीव्र साधकांना मनाच्या लयाचा उपदेश करावा लागतो. टप्प्याटप्प्याने आपण त्याचा विचार करा. पण मग काय सांगितलं गेलं? सांसारिक जे लोक आहेत त्यांना काय करावं हे सांगण्यापेक्षा कुठून मन आवरावं हे पहिल्यांदा सांगावं लागतं. मना तिकडं जाऊ नको, मना तिकडं जाऊ नको, तिथं तुला चांगलं काही मिळणार नाही. नको नको मना, गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. नको बाबा, आम्हाला तिकडं मन आमचं नेऊ नको देवा, आम्हाला तिकडं जायचं नाही. आम्ही जर आमचं मन जर तिकडं गेलं तर ते मन तिकडंच वाहत जाईल, ते मन संसारातच राहील आणि संसारातून परत येणं हे त्या मनाला शक्य होणार नाही. याच्याकरता मनाने आत्ताच त्या विषयापासून निवृत्त झालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराजांनी गाथ्याच्या पहिल्याच अभंगामध्ये आपल्या वृत्तीला प्रपंचामध्ये नेऊ नये याची प्रार्थना तुकोबारायांनी केली की नाही? तुकोबाराय देवाला काय म्हणतात? तुकोबारायांचं म्हणणं काय? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. माझी वृत्ती तेथे राहो ही प्रवृत्ती झाली, पण आणिक न लगे माईक पदार्थ, तिथं आमची वृत्ती नको, तेथे माझे अर्थ नको देवा. माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा, तेथे माझी हरी वृत्ती राहो. वृत्ती राहो आणि आर्त नको, याच्यामध्ये प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही तुकोबारायांनी मागून घेतली ना. आपलं चित्त प्रपंचात जाऊ नये, आपलं चित्त देवाच्या चरणाजवळ जावं. काय आहे? एक सामान्य विचार, एक सिद्धांत म्हणून मी फक्त एका वाक्यामध्ये सांगतो. काय आहे की परमार्थामध्ये विषय चांगला आहे पण वृत्ती तिथं जात नाही, आणि संसारात वृत्ती जाते पण तिथं विषय चांगला नाही. विठ्ठला विठ्ठला संसारामध्ये मन धावतं, तिथं मनाला चांगला विषय नाही, आणि परमार्थामध्ये विषय फार चांगला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय फार चांगला आहे पण मन तिथं जायला मात्र तयार होत नाही. याच्याकरता देवाला प्रार्थना करून तुकोबारायांना सांगावं लागलं, तेथे माझे आर्त नको देवा, नको नको मना, गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल माझेवरी. आहे ना? तुकोबाराय आपल्याला सांगतात, मनाला सांगतात, मना तिथं जाऊ नको, तिथं जाण्याने तुला काही फार मोठा लाभ होणार नाही. याच्याकरता निवृत्तीपर काही उपदेश आहेत, काही प्रवृत्तीपर उपदेश आहेत, आणि काही उपदेश तुकोबारायांनी केले, ज्ञानोबारायांनी केले, ते मनाच्या लयाचे केले. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबारायांचंच प्रमाण. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना, तेथे बुडी देई माझ्या मना. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना, तेथे बुडी देई माझ्या मना. सकळ
करताना नेहमी हा अभंग म्हणतो, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई. तिथं लय पाहून जा बाबा, माझ्या मना तेथे बुडी देई. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन केले असे. आपण म्हणतो ना, निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना ज्ञानोबारायांचाच शब्द आहे. आणि ज्ञानोबाराय आपल्या मनाला सांगताना सांगतात, तेथे बुडी देई. तिथं बुडून जा बाबा, आता तिथून बाहेर पडायचा विचार करू नको. म्हणजे काही वेळेला मनाला निवृत्तीचा विचार केला, नको नको मना गुंतू मायाजाळी सांगितलं. काही वेळेला तेथे माझ्या मना होई पक्षीराज म्हणून प्रवृत्तीचा उपदेश केला. आणि तेथे बुडी देई माझ्या मना म्हणून काही वेळेला मनाच्या लयाचा विचार केला. मनाचा लय झाला पाहिजे, मनाची विषयापासून निवृत्ती व्हावी, मनाची परमात्म्याकडे प्रवृत्ती व्हावी आणि मन परमात्म स्वरूपामध्ये विलीन व्हावं, ही ज्ञानोबारायांची जीवाकडून असणारी अपेक्षा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.